नमस्कार. I am Professor P.B. Gode, MEP, KTHM College Nasik, Department of Commerce, SY/BCom, Semester 4, Corporate Accounting 2nd, Absorption of Company, Practical Problem number 5. Efficient Limited agreed to acquire the business of Popular Limited as on 31st March 2021. The balance sheet of Popular Limited as on that date was as follows. Balance sheet: liabilities rupees 10 lakh, asset rupees 10 lakh. The consideration payable by Efficient Limited was agreed follows. या प्रॉब्लेममध्ये इफिशियंट लिमिटेड जी कंपनी जी आहे या कंपनीनं पॉप्युलर लिमिटेडचा बिझनेस जो आहे 31 मार्च 2021ला ॲब्सॉर्ब केलेला आहे. इफिशियंट लिमिटेड ही पर्चेसिंग कंपनी आहे, तर पॉप्युलर लिमिटेड ही वेंडर कंपनी आहे, सेलिंग कंपनी आहे. मागील प्रॉब्लेममध्ये नेट असेट मेथडचा वापर केला होता. या प्रॉब्लेममध्ये जी नेट पेमेंट मेथड आहे परचेस कन्सिडरेशनच्या मेथडपैकी, त्या मेथडचा या प्रॉब्लेममध्ये वापर केलेला आहे. कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन. ॲडजस्टमेंट क्रमांक फर्स्ट, अ कॅश पेमेंट ऑफ ₹250 पर शेअर इन पॉप्युलर लिमिटेड. कॅश पेमेंट जे आहे हे 250 पर शेअर. टोटल 6 लाख इक्विटी शेअर्स आहे. 6 लाख इक्विटी शेअर इंटू 250 इज इक्वल टू 1,50,000. सेकंड ॲडजस्टमेंट, द इश्यू ऑफ 9,000 shares, ₹10 equity shares in Efficient Limited having agreed value of ₹15 per share. Efficient Limited जे आहे या कंपनीनं जी वेंडर कंपनी आहे पॉप्युलर लिमिटेड यासाठी 90,000 शेअर्स हे ₹15 इश्यू केलेले आहेत. 90,000 इंटू 15 इज इक्वल टू 13,50,000. ॲडजस्टमेंट क्रमांक थर्ड, द इश्यू ऑफ सच अन अमाउंट ऑफ फुल्ली पेड 8% डिबेंचर ऑफ द इफिशियंट लिमिटेड ॲट 95% ॲज इज सफिशियंट द 6% डिबेंचर ऑफ पॉप्युलर लिमिटेड अ प्रीमियम ऑफ 20%. डिबेंचर होल्डर जे आहे याची व्हॅल्यू प्रॉब्लेममध्ये 1 लाख रुपये दिलेली आहे आणि ते इश्यू करत असताना 20% प्रीमियमनी इश्यू केलेले आहेत. म्हणून 8% डिबेंचर जे आहे याचं जे 6% डिबेंचरचं रूपांतर 8% ॲब्सॉर्प्शन करताना केलेलं आहे. म्हणून 1 लाख प्लस 20% डिबेंचर इज इक्वल टू 1,20,000. टोटल परचेस कन्सिडरेशन इज इक्वल टू 16,20,000. त्यानंतर आपल्याला जो प्रॉब्लेम आहे हा सॉल्व करायचा आहे. नेहमीच्या स्टेपप्रमाणे ज्या सर्व असेट्स असतात या रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट बाजूला ट्रान्सफर होत असतात ट्रायल बॅलन्समधील. घ्यायचं आहे मग 1 by 1. टू सन्ड्री असेट, गुडविल 1 लाख, लँड अँड बिल्डिंग 3 लाख, प्लांट अँड मशिनरी 3,40,000. 3,40,000. Plant and machinery 3,40,000. प्लांट अँड मशिनरी आपण 3,40,000 एवढ्या रुपीजनं घेतलेली आहे. त्यानंतर स्टॉक 1,68,000. सन्ड्री डेटर्स 36,000. कॅश ॲट बँक 50,000. कॅश इन हँड 6,000. कॅश ॲट बँक 50,000. असेट बाजूच्या सर्व ज्या असेट्स आहे
ते आपण रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट बाजूला ट्रान्सफर केलेले आहेत. आता लायबिलिटीज, या लायबिलिटीजमध्ये ॲथोराइज कॅपिटल आपण ट्रान्सफर करत नाही. इट इज बुक व्हॅल्यू ऑफ ॲथोराइज कॅपिटल. त्यानंतर इक्विटी शेअर ट्रान्सफर करायचे इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय शेअर इन इफिशियंट लिमिटेड. इक्विटी शेअर कॅपिटल जे आपला आहे त्याची व्हॅल्यू आहे 6 लाख. त्यानंतर जनरल रिझर्व्ह अँड प्रॉफिट लॉस अकाउंट, याचा संबंध देखील इक्विटी शेअर होल्डर बरोबर आहे. 1,70,000 ऑल्सो ट्रान्सफर टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,10,000. नेक्स्ट 6% डिबेंचर. 6% डिबेंचर अकाउंट आपण प्रिपेअर केलेला आहे. 6% डिबेंचर अकाउंटच्या क्रेडिटला बाय 6% डिबेंचर 1 लाख. क्रेडिट बाजूला लायबिलिटी असल्यामुळे क्रेडिट बाजूला बॅलन्स ट्रान्सफर होईल. सन्ड्री क्रेडिटर्स, रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट बाजूला सन्ड्री लायबिलिटीच्या टायटलच्या खाली सन्ड्री क्रेडिटर्स 20,000. ज्या लायबिलिटीज आहे, असेट्स आहे, या रिलायझेशन अकाउंटला आणि त्या लायबिलिटीज अकाउंटला ट्रान्सफर झालेल्या आहेत. त्यानंतर सेकंड स्टेप आपली जी आहे, जो आपण PC जो असतो हा PC ट्रान्सफर करत असतो. PC ट्रान्सफर टू क्रेडिट साइड्स ऑफ रिलायझेशन अकाउंट 16,20,000. सेकंड इफेक्ट, ट्रान्सफर टू इफिशियंट लिमिटेड अकाउंट डेबिट साईट. इफिशियंट लिमिटेड अकाउंटच्या डेबिट साईटला 16,20,000. त्यानंतर पुढचा जो इफेक्ट आहे की PC आपण लगेच डिस्चार्ज करतो. इफिशियंट लिमिटेड अकाउंटच्या क्रेडिट बाजूला इक्विटी शेअर 3,50,000. बँक मीन्स कॅच 1,50,000. 8% डिबेंचर 1,20,000. Efficient Limited account will close 16,20,000. 16,20,000. 16,20,000. त्यानंतर डिस्चार्ज केलेला पेशी त्या अकाउंटच्या डेबिट बाजूला ट्रान्सफर करायचा असतो. फर्स्ट इक्विटी शेअर होल्डर अकाउंटला 13,50,000. 13,50,000. त्यानंतर कॅश अकाउंटच्या डेबिटला. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला जी कॅश आलेली आहे ही 1,50,000 आहे. या प्रॉब्लेममध्ये आपण कॅश अकाउंट तयार केलेलं नाही, कारण की 1,50,000 जी कॅश आहे ती आपण कॅश पेमेंट टू 250 फॉर 1 शेअर यासाठी 1,50,000 पेड केले असल्यामुळे कॅश अकाउंटला ही कॅश काही ट्रान्सफर करण्याचा प्रश्न काही उद्भवत नाही. त्यानंतर डिबेंचर होल्डर्स अकाउंटच्या डेबिटला 8% डिबेंचर इन इफिशियंट लिमिटेड 1,20,000. 1,20,000 हे अकाउंट लगेच क्लोज करून टाकायचं. छोटे जे अकाउंट्स असतात ते लगेच क्लोज केले की आपलं काम कमी होतं. त्यानंतर जो डिफरन्स आहे
तो रिअलायझेशन अकाउंटला आपण ट्रान्सफर करतो 20,000. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट बाजूला टू डिबेंचर 20,000. PCचं जे डिचार्जेशन आहे ते आपलं संपलेलं आहे. त्यानंतर प्रॉब्लेम जो आहे, या प्रॉब्लेममध्ये ज्या काही इतर ज्या ॲडजस्टमेंट्स आहे त्या आपल्याला दिलेल्या नाही. एकच ॲडजस्टमेंट यामध्ये आहे की द कॉस्ट ऑफ लिक्विडेशन पॉप्युलर लिमिटेड कम टू 5,000. त्या ठिकाणी घेऊन टाकायचं आहे टू बँक एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन 5,000. त्यानंतर 5,000 रुपये आपण पेड केलेले आहे. आता रिअलायझेशन जे अकाउंट जे आहे ते आपल्याला क्लोज करायचं आहे. रिअलायझेशन अकाउंट आपण क्लोज करूया. रिअलायझेशन अकाउंटची जी टोटल जी आहे ती आपण यामध्ये घेत आहोत. रिअलायझेशन अकाउंट जे आहे याची टॅली टोटल जी येते 16,40,000. 16,40,000. त्याचा जो बॅलन्स जो आहे तो इक्विटी शेअरहोल्डर अकाउंटला आपण ट्रान्सफर करत असतो तो येतोय 6,15,000. 6,15,000. त्यानंतर हा जो बॅलन्स जो आहे हा ट्रान्सफर होईल इक्विटी शेअरहोल्डर अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. $6,15,000. त्यानंतर हे अकाउंट जे आहे हे इक्विटी शेअरहोल्डर अकाउंट हे क्लोज केलं जाईल. याची क्रेडिट साईड ही आहे 14,95,000. 14,95,000. 14,95,000. आणि जो बॅलन्स आहे हा कॅश अकाउंटला बँक अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. परंतु 1,00,000 जे 50,000 आहे याचा जो हिशोब जो आहे तो आपण लावलेला आहे टू बँक 1,45,000. ट्रायल बॅलन्सची पोस्टिंगच्या माध्यमातून आपण अकाउंट तयार केलेले आहेत. त्यानंतर जर्नल एंट्रीज बिझनेस परचेसची पहिली एंट्री आहे बिझनेस परचेस अकाउंट डेबिट टू लिक्विडेटर ऑफ पॉप्युलर लिमिटेड अकाउंट 16,20,000. त्यानंतर या प्रॉब्लेममध्ये एक नाविन्य असं आहे की ज्या असेट्स अँड लायबिलिटीज आहे त्या ट्रान्सफर केलेल्या आहे परंतु त्याचा वापर आपण PCमध्ये न करता while computing the agreed consideration of the director of Efficient Limited valued land and building 6 lakh, plant and machinery 1,42,000, debtors at their face value subject to reserve of 5% cover doubtful debts. यामध्ये जी काही पोस्टिंग्स आहे ती जर्नल एंट्रीजमध्ये होते. जर्नल एंट्रीजमध्ये आपण एंट्री क्रमांक 2 मध्ये लँड अँड बिल्डिंग 6 लाख, प्लांट अँड मशिनरी 6 लाख, स्टॉक 1,42,000, डेटर्स 36,000, कॅश इन हँड 6,000, कॅश ॲट बँक 50,000, कॅश ॲट बँक अकाउंट 2,07,800 ही बॅलन्सिंग फिगर आहे. द बिझनेस परचेस अकाउंट 16,20,000, सन्ड्री क्रेडिटर्स 20,000 आणि जो रिझर्व जो आहे 5% डेटरचा तो येतो 1,800. या 16,20,000
2018 याची टोटल केल्यानंतर जी बॅलन्सिंग फिगर येते 2,07,800 being the acquisition of business efficient limited. लास्ट एंट्री आहे लिक्विडेटर्स ऑफ पॉप्युलर लिमिटेड अकाउंट 16,20,000 डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ 8% डिबेंचर अकाउंट 5,000. जे इफिशियंट लिमिटेडने पॉप्युलर लिमिटेडचे जे 6% डिबेंचर आहे त्याचं रूपांतर 8% केलेलं आहे आणि 90% जी काही व्हॅल्यू जी आहे 95% व्हॅल्यू यामध्ये घेतलेली आहे. म्हणून 5% ऑफ 1 lakh इज इक्वल टू 5,000. इक्विटी शेअर कॅपिटल 9 lakh. इक्विटी शेअर कॅपिटलची टोटल जी आहे ही 9 lakh झालेली आहे. त्यानंतर शेअर प्रीमियम अकाउंट 4,50,000. 8% डिबेंचर अकाउंट 1,25,000 टू बँक अकाउंट 1,50,000 being the discharge of purchase consideration. एंट्री क्रमांक 3, एंट्री क्रमांक 2 अशा पद्धतीनं या अकाउंट जे आहे यामध्ये आपण एंट्रीच्या माध्यमातून क्लोज केलेलं आहे. धन्यवाद.